नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अधिक मासामध्येच आपण गोपद्म आपल्या घरातील देवघरासमोर काढतो. गोपद्म काढणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. आता गोपद्म म्हणजे काय? गोपद्म म्हणजे गायीच्या पावलांचे ठसे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप पवित्र मानलं जातं. का तर आपण गायीला आपल्या 33 कोटी देवतांचे निवासस्थान मानतो. आणि त्याच्यामुळे गोपद्म आपण अधिक मासामध्ये 33 गोपद्म आपल्या घरातील देवघरासमोर काढतो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते. तसंच कोणी कोणी गोपद्म व्रत सुद्धा करतं. आता हे गोपद्म व्रत केव्हा करतात, कसं करतात त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. गोपद्म व्रत हे प्रामुख्याने चातुर्मासामध्ये आषाढ शुक्ल दशमी किंवा एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत केलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये याला एक पवित्र व्रत म्हणून मानलं जातं. हे व्रत लग्न झालेल्या सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समाधान लाभावं त्याच्यासाठी, तसंच आपल्या भावाच्या कल्याणासाठी सुद्धा हे व्रत सलग 5 वर्ष करतात. तर हे व्रत कसं, पूजाची पद्धत काय, नियम काय, कसं करायचं, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. या व्रतामध्ये जमीन हे शेणानं सारवून त्याच्यावर तांदळाच्या पिठाने किंवा रांगोळीने 33 गोपद्म काढायचे आहेत आपल्याला. त्या गोपद्माबरोबर चंद्र, सूर्य, शंख, स्वस्तिक, कमळ आणि इतर मांगलिक चिन्ह सुद्धा काढायचे आहेत. तर हे कुठे कुठे काढणार आपण? हे आपण आपल्या घरातील देवघराच्या समोर, आपल्या तुळशीच्या जवळ, तसेच पिंपळाच्या पारावर किंवा गायीच्या गोठ्यामध्ये सुद्धा आपण हे गोपद्म काढू शकतात. गोपद्माची पूजा करताना दररोज तुपाचा दिवा लावायचा, गोपद्माची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि नंतर याचं उद्यापन कसं करायचं तेही पहा. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या वर्षी त्याचं उद्यापन करायचं. यामध्ये कुमारिकांना, सुवासिनींना जेवायला बोलवायचं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वाण द्यायचं. जसं की पहिल्या वर्षी तुम्ही विडा देणार, दुसऱ्या वर्षी चुडा, तिसऱ्या वर्षी केळी, चौथ्या वर्षी उसाची मोळी आणि 5व्या वर्षी वस्त्रदान करायचे. या पद्धतीने तुम्ही सलग 5 वर्षे हे गोपद्म व्रत करू शकतात. आता आपण गोपद्म व्रताची कथा थोडक्यात ऐकणार आहोत. गोपद्म व्रताची कथा याप्रमाणे. एका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत. तो तंबोऱ्याचा तारा तुटला, मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करा रे हंकार, पिटा रे दांडोरा. गावात कोणी वान वशा वाचून असेल त्याचा पाठीचा 3 बोट कंकर काढा. तंबोऱ्याला तारा लावून कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात प्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वानवसा केला नसेल. ते उठले आणि तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वानवसा केला नाही तर कृष्णाने तिला वसा सांगितला. सुभद्रे, सुभद्रे, आखाड्या दशमीपासून 3 गोपद्म देवाच्या द्वारी काढावेत. तितकीच ब्राह्मणाच्या द्वारे पिंपळाच्या पारी, तळ्याच्या पाळ्या आणि गायीच्या गोठ्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष करावं. उद्यापनाच्या वेळी कुमारीला जेवायला बोलवावं. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा द्यावा, तिसऱ्या वर्षी केळाची फणी द्यावी, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी आणि 5व्या वर्षी जोळी परतून नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी जाऊन बसले. नंतर लागली सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे पुढे केलं. सभेत कळलं सुभद्रा वान वशाशिवाय आहे. असं समजल्यावर तिकडे जाऊन पाहतात तो तिनं वसला आहे. पुढे येता येता गावाबाहेर एक हत्ती वान वशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोऱ्याला जोडला. मृदंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसा ह्या व्रताचा योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसंच तुमचं आमचं टोळी ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपवली. याच पद्धतीनं गोपद्म व्रत तुम्ही करू शकतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच महाराजांच्याकडे प्रार्थना.